आंदोलनाचं कारण असं की आता जी रस्त्याची परिस्थिती पाहताय तुम्ही, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते जॉबला जाणाऱ्या महिलांपर्यंत जो त्रास सहन करावा लागतो, हा प्रशासनाला याची जाणीव नाहीये. त्याच्यासाठी हे आंदोलन आम्ही करतोय. पण आता हे आंदोलन हे सभ्यपणे आम्ही घेतोय. याच्या पुढे जे आंदोलन होईल ते आम्ही रस्त्यावर उतरून सर्व हजारो महिलांचं करणार आहोत. जी भीक मागो आंदोलनाची जी अमाऊंट होती, ती अमाऊंट आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑनलाईन पेमेंट सोबत जमा केलेली आहे. तर ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्र मन सेना आहे. आम्ही कुठच्याही खोटे आश्वासन देण्याची हिंमत आम्हाला आजपर्यंत कुठच्या अधिकारी असतील किंवा सरकार असेल करू शकत नाही. जर केलीच तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भविष्यात आम्ही काय करणार आहोत. त्यामुळे आम्हाला जे आश्वासन मिळतं, आतापर्यंत या तालुक्यातला इतिहास आहे की महाराष्ट्र मन सेनेने जी आंदोलनं केलेली आहेत त्याचा रिझल्ट हा जनतेला दिसलेला आहे आणि त्याची काय बोलतो आपण एक्झिक्युशन हे तात्काळ प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. ही ताकद महाराष्ट्र सेनेची आहे, ती कायम राहील. तर कुठलाही अधिकारी किंवा सरकारमधला कोणी शहाणा हा महाराष्ट्र सेनेला खोटं आश्वासन देऊ शकत नाही. जे आहे ते महाराष्ट्र सेना आपल्या पद्धतीने आणि आपल्या स्टाईलनेच जनतेच्या हिताकरता रिझल्ट करून घेईल.